जागा वाटप सन्मानाने होईल। महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत। विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत एकनाथ शिंदेंचं विधान। 2 दिवसातील दिल्लीतल्या खलबतानंतरही जागा वाटपावर तोडगा नाही। विधान परिषदेच्या 6 जागांची शिवसेनेची मागणी। संभाजीनगर रायगड बाबत सेना आग्रही। भाजपनं मात्र 4 जागांचा दिला प्रस्ताव। एकनाथ शिंदे अजित पवार महायुतीत आल्यामुळे आरपीआयचं महत्त्व कमी झालं। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची खंत। मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये 35 मिनिटं चर्चा। अर्थ खात्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीनं केली आहे अर्थ खातं देण्याची मागणी। आनंद परांजपेंवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वादाची ठिणगी। राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या आनंद परांजपेंना महामंडळ द्यायला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध। कठोर आमरण उपोषण करायचंय। रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे। मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा एल्गार। 30 मे पासून कठोर उपोषण करण्याचा निर्धार। जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। तर राधाकृष्ण विखे पाटील जरांगे पाटलांची उद्या घेणार भेट। आरक्षण हे गरिबी हटावचं धोरण नाही। ओढून ताणून सामाजिक मागास होऊ शकत नाही। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर गुणरत्न सदावर्तेंचा निशाणा। जरांगे आंदोलन भावनिक करत असल्याचा आरोप। एक बार साल में 2 साल में एक बार मीटर बढ़ता है, 4 बार सीएनजी बढ़ती है। सीएनजी का कोई मतलब ही नहीं है। पेट्रोल डिझेल नंतर सीएनजीची दरवाढ। वाहनधारकांच्या खिशावर पुन्हा एकदा भार। 15 दिवसात 12 रुपयांनी महागला सीएनजी। आणि उन्हाच्या कडाक्यानं होरपळणाऱ्या विदर्भात मान्सून पूर्व पावसाच्या सरी। वर्धा अमरावतीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। नागरिकांची उकाड्यापासून सुटका। मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। मोठ्या बातमीने आपण सुरुवात करतोय। राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यावरती ते गेलेले होते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जलजीवन मिशन, साखर उद्योग, कांदा प्रश्न आणि विकास कामांबाबत महत्त्वाच्या बैठका झाल्याची माहिती शिंदेंनी दिली आहे। हा दौरा राजकीय नसल्याचं स्पष्ट करत केंद्राने राज्याला विकासासाठी हजारो कोटींची मदत दिल्याचंही त्यांनी सांगितलंय। विधान परिषद निवडणुकीत महायुतीत सर्व 17 जागांवरती विजयी होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्राचे विषय घेऊन मुख्यमंत्री, मी स्वतः, सुनेत्रा ताई, आम्ही आणि अनेक मंत्री होते। त्यामुळे महाराष्ट्राचे विषय दिल्लीमध्ये जे काही केंद्राशी निगडीत आहेत ते आम्हाला सोडवायचे होते। फॉर्म्युला आता तुम्हाला माहित आहे ना। फॉर्म्युला कालच मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याशी मीडियावर बाईट देताना सांगितलेलं आहे। त्यामुळे जागा वाटप सन्मानाने होईल। महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत आणि महायुती एकजुटीने 17 जागा लढवेल आणि 17 जिंकेल हा विश्वास तुम्हाला। महाविकास आघाडी 17 जागा लढवेल पण एकही जागा जिंकेल असं मला वाटत नाही आणि महायुती जागा सगळ्या 17 जागा लढवेल आणि 17च्या 17 जागा जिंकेल। दरम्यान विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निर्माण झालेला तिढा अजून सुद्धा सुटण्याची चिन्ह दिसत नाहीत। काय नेमक्या घडामोडी घडतात आपण एकदा समजून घेऊया। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजून सुद्धा दिल्लीमध्ये आहेत। अजून सुद्धा खलबतं केली जात आहेत। जागांसंदर्भात चर्चा केली जाते। काल केंद्रातील नेत्यांची बैठक झाल्याची सुद्धा माहिती आहे।
राज्यातील तीनही महत्त्वाचे नेते अजून सुद्धा दिल्लीमध्येच आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये असल्याची माहिती आहे. काल केंद्रातील नेत्यांशी झालेल्या दोन्ही बैठकांनंतर अजून सुद्धा तीनही नेते दिल्लीमध्ये आहेत आणि तीनही नेत्यांच्या दिल्ली मुक्कामाबाबत अजून सुद्धा माहिती गुलदस्त्यात आहेत आणि जागावाटपावरती पुन्हा तोडगा काढण्यावरती चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. पुढची मोठी अपडेट आपण बघूया. विधान परिषद निवडणुकीच्या या संदर्भातच एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. आपण एकदा बघूया नेमकी काय. तर महायुतीचा विधान परिषद जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालाय का? कारण मागचे बरेच दिवस यावरती चर्चा केली जाते. दिल्लीतील मॅरेथॉन बैठकीमध्ये फॉर्म्युल्यावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. दिल्लीमध्ये अनेक बैठका झाल्या, मॅरेथॉन बैठका झाल्या, त्यामध्ये शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते. सूत्रांकडून ही माहिती येते आणि यावेळेला विधान परिषदेसाठी 11, 4 आणि 2 हा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं कळत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या अमित शहा आणि नितीन नवीन यांच्यासोबत सलग बैठका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरती भाजपाचा आग्रह कायम आहे आणि दोन्हीपैकी किमान एक जागा भाजपाला मिळावी यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान रायगड आहे आणि पुण्याची जागा राष्ट्रवादीकडे तर परभणीची जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळण्याचे संकेत दिले जात आहेत. आणि या संदर्भातच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी 48 जणांच्या नावांची यादी नितीन नवीन यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस यांची नितीन नवीन यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये विधान परिषदेवरती चर्चा झाल्याची माहिती मिळते. तर विधान परिषदेसाठीचा महायुतीचा फॉर्म्युला नेमका कसा आहे आपण समजून घेऊया. तर फॉर्म्युला आपण बघूया नेमका कसा आहे. आकडे कसे आहेत तर भाजप 11 जागा, शिवसेना 4 जागा आणि राष्ट्रवादी 2 जागा असा फॉर्म्युला ठरण्याची तसे संकेत मिळतात, तशी शक्यता वर्तवली जाते. मागच्या काही काळापासून बैठका सुरू आहेत आणि या बैठकांमधून काय समोर येते तर अशा पद्धतीचे आकडे समोर येतात. भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागा असा फॉर्म्युला हा समोर येईल असं बोललं जात आहे. तर दिल्ली दौऱ्यावरती असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे. या भेटीत नेमकं काय झालं आपण बघूया. देवेंद्र फडणवीस यांनी ते दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे. या भेटीमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवरती विविध विकासाच्या मुद्द्यांवरती पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्टवरून दिलेली आहे. महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहिती देखील पंतप्रधानांना यावेळेला दिली असं त्यांनी सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट आणि मार्गदर्शन हे नेहमीच सकारात्मक ऊर्जा देणारं असतं. त्यांचे मनपूर्वक आभार अशी एक पोस्ट मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी पोस्ट काय केली आपण एकदा बघूया. तर आमचे नेते आणि देशाचे लाडके माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची आज नवी दिल्ली या ठिकाणी भेट घेतली. महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध विषयांवर त्यांचं मार्गदर्शन प्राप्त केलं. महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहितीही त्यांना यावेळेला दिली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट आणि मार्गदर्शन हे नेहमीच सकारात्मक ऊर्जा देणारं असतं. त्यांचे मनपूर्वक आभार अशा पद्धतीची एक्सपोस्ट त्यांनी केली आहे. मोठी बातमी आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीवारी करतायत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह बहुतांश मंत्रिमंडळाचे सदस्य दिल्लीमध्ये आहेत आणि असं असतानाच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा दिल्लीत पोहोचणार असं कळत आहे. राहुल नार्वेकर यांची दिल्लीवारी होती आपण पाहतोय. एकीकडे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपला मुक्काम दिल्लीत वाढवलेला असताना दुसरीकडे नार्वेकर सुद्धा दिल्लीत पोहोचतायत. तेव्हा नेमक्या कोणत्या बाबींबद्दल बैठका होत आहेत, कशाबद्दल खल चालू आहे पाहणं महत्त्वाचं आहे.